स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट दाखवताना महाराजांचं बलिदान न दाखवण्यासाठी दबाव असल्याचं अमोल कोल्हेंनी सांगितलंय। डॉक्टर अमोल कोल्हेंनी मालिकेच्या शेवटासंदर्भात खुलासा केलाय। नैतिकता पाळली तरी हेतूवर प्रश्न उपस्थित करत असल्यानं अमोल कोल्हेंनी यावर नाराजी दर्शवली आहे। तसंच मालिकेच्या शेवटासंदर्भात शरद पवारांनी कोणतीही सूचना केली नसल्याचं अमोल कोल्हेंनी यावेळी स्पष्ट केलंय। दुसरा होता तो म्हणजे नैतिक दबाव। टेलिव्हिजन करत असताना 2+ मार्केट समजलं जातं, म्हणजे 2 वर्ष वयाच्या वरच्या मुलापासून या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यामुळे त्यांच्यावर या सगळ्या दृश्यांचा काय परिणाम होईल याची एक नैतिक जबाबदारी नकळत चॅनेलवर, निर्मात्यांवर ही संपूर्णपणे असते। माननीय शरद पवार साहेबांनी हा शेवट असा दाखवावा असं सांगितलं होतं का, याच्यावरचं अगदी प्रामाणिक उत्तर आहे माननीय पवार साहेबांनी कधीही शब्दानंही अमुक प्रसंग दाखवा, अमुक प्रसंग दाखवू नका असं सांगितलेलं नव्हतं। किंबहुना पवार साहेबांनी त्यावेळी मालिका पाहिलीच नव्हती। पवार साहेबांनी पहिल्यांदा मालिका पाहिली ती कोविडच्या काळामध्ये, जेव्हा मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण झालं त्यावेळी शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपूर्ण पाहिली। त्यामुळे यामध्ये शरद पवार साहेबांचा हात होता आणि म्हणून कोणाला तरी खुश करण्यासाठी मालिकेचा हा शेवट दाखवणं हा धादांत खोटा प्रचार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।